जळगाव जिल्ह्यातील तरसोद ते पाळधी बायपासवर तडे गेलेला रस्ता, पुलाच्या बाजूचा कोसळलेला भराव आणि त्यानंतर संतप्त झालेला खासदार स्मिता वाघ. प्रत्यक्ष पाहणीनंतर अधिकाऱ्यांना आणि ठेकेदार कंपनीला त्यांनी चांगलंच धारेवर धरलंय. या प्रकरणात आता दिल्लीहून गुणवत्ता तपासणीसाठी विशेष पथक येणार आहे. तरसोद ते पाळधी बायपासवरील रस्त्याला तडे जाणं आणि पुलाच्या बाजूचा भराव कोसळल्यानं या महामार्गाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या घटनेची पाहणी करण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. जळगाव शहरातील वाढती वाहतूक ही कमी करण्यासाठी केंद्रीय प्रशासनाच्या वतीने पाळधी ते तरसोद हा बायपास रस्ता गेल्या वर्षभरापूर्वीच पूर्ण करण्यात आला होता. त्यानंतर याची वाहतूक सुरू झाली होती, परंतु पहिल्याच पावसामध्ये या आसोदा रेल्वे उड्डाण पुलाच्या जवळील असलेल्या पिलर हा ढासळला आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याचं भीषण वास्तव आपण पाहू शकतो की आता या ठिकाणी जे 2 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला होता, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता, त्या पावसामुळे या ठिकाणी पहिल्याच वर्षी केलेल्या कामामध्ये त्याचं पितळ इथं उघडलेलं आहे. आपण पाहू शकतो की 2 दिवसापासून हे पिलर ढासळल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक 3 दिवसांपासून बंद पडलेला आहे. तरी देखील येथील नहीचे अधिकारी असो किंवा ठेकेदार असो यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही. किंबहुना या ठिकाणी दिल्ली येथील पथक येण्यापूर्वी देखील त्यांनी या ठिकाणी कुठलीही तसदी घेतली नाही. दरम्यान ही वाहतूक सुरू झाल्यानंतर याची अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे वाहतूक होईपर्यंत आणि नुकसान होईपर्यंत हे प्रशासन याची वाट बघत आहेत का, असा देखील या ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान ही जी बाजू ही आपण पहिल्या दिवसाची बाजू आहे, आपण सर्व ठिकाणच्या बाजू एका वेळी दाखवू शकत नाही, परंतु आत्ताच याच्याच विरुद्ध असलेली जी बाजू आहे ती देखील पूर्णपणे ढासळण्याच्या तयारीत असलेल्या निदर्शनात आलेल्या आहेत. दरम्यान ठेकेदाराने आणि नहीच्या अधिकाऱ्यांनी आपले जे भ्रष्टाचार आहे तो लपवण्याच्यासाठी त्या ठिकाणी तिकडनं देखील असे ताडपत्रे टाकून ते झाकून ठेवण्यात आलेले आहे, जेणेकरून हे कोणाच्या निदर्शनास येऊ नये. परंतु या गेल्या काही दिवसांपासून असलेले हे काम आता जवळपास ते काम कसं केलं होतं, निकृष्ट दर्जाचं काम केलं होतं की चांगल्या पद्धतीने काम केलं होतं, हे आता आपल्या समोर चित्र आहेत. आता हे आपल्या समोरचं जे चित्र आहे हे विदारक चित्र आहे. हे यापूर्वी ज्या दिवशी ते ढासळलं त्या दिवशी थोड्या प्रमाणावर कमी होते. आता या प्लेटा जवळपास पूर्णपणे पडलेल्या आहेत. अजून देखील या प्लेटा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी अजून एक अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने अजून देखील या ठिकाणी काम करण्याची कुठलीही तसदी किंवा या ठिकाणी पथक देखील पाहणी करण्यासाठी पाठवलेलं नाही. आपण समोरच्या दृश्यात पाहू शकतो की या ठिकाणी JCBच्या माध्यमातून फक्त देखावा म्हणून काहीतरी माती ढकलण्याचे काम सुरू आहे, परंतु एवढ्यावरती पूर्ण न होता हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं अशी देखील या ठिकाणी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान काही तासांपूर्वी या ठिकाणी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे. तसेच या ठिकाणी नहीचे अधिकारी आणि तसेच ठेकेदार यांना या संदर्भात पूर्णपणे झापाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी हे काम कशा पद्धतीने केलेलं आहे आणि त्या ठिकाणी या संदर्भात खासदार स्मिताताई वाघ ह्या गडकरी साहेब यांच्याकडे देखील तक्रार करणार आहेत. शिवाय लोकसभा या संसदीय भवनमध्ये लोकसभामध्ये देखील स्मिताताई वाघ या संदर्भात तक्रार करणार असून अशा ठेकेदाराला भविष्य काळामध्ये ब्लॅकलिस्टला टाकण्याची देखील त्यावेळी मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये केंद्र सरकार आणि प्रशासन नेमकी या संदर्भातली कारवाई आणि काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव. तरसोद पाळधी बायपासवरील त्या ठिकाणी जिथे रस्त्याला मोठे तडे गेले आहेत आणि पुलालगतचा भराव कोसळला आहे, या घटनेनंतर खासदार स्मिता वाघ यांनी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना आणि ठेकेदार कंपनीला कठोर शब्दात सुनावलंय. या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असताना आता दिल्लीतील विशेष पथक या संपूर्ण कामाची गुणवत्ता तपासणार आहे. पैसे कमावण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाहीये. दोषींना कोर्टात खेचा, कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि केवळ मलमपट्टी करून काम भागण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दात खासदार स्मिता वाघ यांनी संताप व्यक्त केलाय. आज तुम्ही या पुलाची पाहणी केलेली आहे. अत्यंत
एकदम भीषण या ठिकाणचं चित्र आहे. म्हणजे हा पूल कोसळण्याची वाट प्रशासन पाहत होतं का? 6 महिन्यापूर्वी नागरिक तक्रार करतायत, तुम्ही पत्र देतायत, तरी निगरगट्ट प्रशासन कुठलीही कारवाई करायला तयार नाही. या ठिकाणी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन बघत होतं का? खरं म्हणजे हे काम चालू असतानाच त्यावेळेला मी जेव्हा व्हिजिट केली होती त्यावेळेला मी कॉन्ट्रॅक्टरला सगळ्या सूचना पण केल्या होत्या. त्यावेळेला आपले एनएचचे सगळे अधिकारी माझ्यासोबत होते. एक एक गोष्टीचं आम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं होतं की ह्या ठिकाणी अशी परिस्थिती होऊ शकते. सरळ दिसतं की खडी दिसते, तिथं पेपर्स लावलेले दिसत आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्त करून टाकू. मला असं वाटतं कुठल्याही प्रकारची काळजी कॉन्ट्रॅक्टरने ह्या कामामध्ये घेतलेली नाहीये. मला प्रशासनाला पण मी हीच विनंती केली होती की मॉनिटरिंग आपलं असतं, तर आपलं मॉनिटरिंग त्या वेळेला जर झालं असतं तर कदाचित ही वेळ आज आपल्यावर आली नसती. आज या पुलाची परिस्थिती बघल्यानंतर अतिशय भयानक आहे. खाली रेल्वे आहे, त्याच्यावर हा ब्रिज आहे. समजा उद्या कमी जास्त घडलं असतं तर आज रेल्वेचं पण नुकसान आणि लोकांचं जनतेचं किती अतोनात नुकसान झालं असतं आणि कोणत्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं याची मी कल्पना पण करू शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती आजच्या ह्या रस्त्याची आहे. आता ह्या संदर्भामध्ये वर आपण डिपार्टमेंटला कळवलेलं पण आहे. 3-4 दिवसामध्ये आपली वरची टीम सेंट्रलची ह्या ठिकाणी येते. कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आज या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की त्यांची माणसं सुद्धा जर ट्रेनिंग असतील घेणारी, अशी माणसं जर एवढ्या मोठ्या बायपासला एवढ्या मोठ्या ब्रिजला ही लोक जर असे लोक अपॉइंट करत असतील तर यांची डिग्री खरंच एकदा चेक केली पाहिजे. ज्या लोकांना ज्यातलं काही कळतं ते लोकांनीच ह्या कामांकडे जर नीट लक्ष दिलं तर मला वाटतं ही वेळ आली नसती. शासन जर एवढा पैसा जनतेच्या सुविधेसाठी जर खर्च करत असेल आणि त्याचा विनियोग जर नीट पद्धतीने होणार नसेल तर मला असं वाटतं अशा कॉन्ट्रॅक्टरने ह्या लोकांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. कारण अशा लोकांना फक्त पैसा कमवणं एवढं समजतं, बाकी जनतेशी काही घेणं देणं नाही आणि सरकारच्या पैशाशी त्यांना काही घेणं नाही. मला असं वाटतं ह्या माध्यमातून मी शेवटपर्यंत हा विषय या ठिकाणी मांडणारे. अधिवेशन सुरू आहे. गडकरी साहेबांकडे मी आता मागच्या वेळेला फोटोग्राफ्स मी दिले होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही दुरुस्ती करून देतो, पण दुरुस्ती काय केली त्याचा आज आम्ही प्रत्यक्ष रूप आम्ही बघतो की त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी या ठिकाणी घेतलेली नाही आणि अशा कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलंच पाहिजे. हा माझा आग्रह असणार आहे. आज मी याचं प्रशासनाला सूचना दिलेल्या आहे की हा ब्रिज नुसती डागडुजी करून होणार नाहीये, तर खालपर्यंत जर बघितलं तर पूर्णपणे तडे खालपर्यंत गेलेले आहे. केव्हाही हा पूल कोसळू शकतो अशी स्थिती आज या ठिकाणी आहे. म्हणून मी प्रशासनाने सूचना केल्या की त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं पूर्णपणे पूल काढून नवीन करणं हाच त्याच्यावर एक सोल्युशन आता ह्या ठिकाणी दिसतंय. परवा टीम आल्यानंतर अजून ह्या विषयावर चर्चा होईल. अधिवेशन पण सुरू आहे आणि ह्याच माध्यमातून मी गडकरी साहेबांकडे या विषयात कंप्लेंट करणार आहे. मात्र ठेकेदार कंपनीने सर्व आरोप फेटाळले आहेत. रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यामुळे माती खचली आणि त्यामुळे भराव कोसळल्याचा दावा कंपनीने केलाय. काम चांगल्या दर्जाचं असूनही किरकोळ त्रुटी लवकरच दुरुस्त केल्या जातील असं कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितलंय. आपकी कंपनी ने एक काम किया हुआ है, बहुत सी यहाँ पे निकृष्ट काम हुआ। खुद यहाँ पे एमपी जो है यहाँ पे बोल रहे हैं, आपको नहीं लग रहा है आप लोगों के जान से खिलवाड़ कर रहे हैं यहाँ पे? सर काम निष्कृष्ट नहीं हुआ है, लेकिन थोड़ी पानी जमा होने के चलते मिट्टी थोड़ा काली मिट्टी एरिया में होने के चलते सेटल हुआ है। इसका ट्रीटमेंट हम अभी 4 से 5 दिन के अंदर करवा लेंगे और एक ऑडिट टीम आ रहा है, उसके गाइडलाइन में हम काम करके उसको कंप्लीट कर देंगे। पहले पानी में ऐसा बेहाल हो रहा है, ये रोड कचरा है। एक ही साल में ऐसा? नहीं, 1 साल का बात नहीं है, बात है ये पानी स्टॉक रेलवे लाइन होने के चलते पानी इधर जा नहीं पाया, पास नहीं हो पाया और पानी जमने के चलते ये प्रॉब्लम आई है। वो भी खाली 20 से 30 मीटर में आया है। सर जब पुल बनता है तो पहले ये बातें देखी जाती है कि पानी कहाँ पे जमा होने वाला है, कहाँ पे निकालना है, उसके बाद में काम किया जाता है। उसको देखते हुए क्या था, लेकिन एक ट्रैक के पास जो पानी नया रेलवे ट्रैक जो डाल दिया है ना, उसके चलते आगे भी इसने एग्रीगेट स्टॉक कर दिया, चारों तरफ से बंद हो गया, जिसके चलते दिक्कत है। कल मशीन उतार के हमने कोशिश किया उस पानी को निकालने के लिए और जो भी ऑडिट टीम आके जो भी गाइडलाइन देंगे उसको। मैडम बोल रहे हैं कि आपने जो कामगार थे यहाँ पे इंजीनियर थे वो पढ़े लिखे नहीं थे, कुशल कामगार नहीं थे। नहीं सर, ऐसा तो इतना बड़ा काम तो बिना पढ़ा लिखा है बिना इसमें तो होगा नहीं, और हम भी किसी थर्ड पार्टी को देते हैं, एजेंसी को देते हैं इस बड़ा काम के लिए, ताकि इसके पास और ज़्यादा एक्सपर्ट रहता है, लेकिन ब्लैक सॉइल होने के चलते थोड़ी सी प्रॉब्लम आया है सर। कंपनी का नाम क्या है सर? एग्रोहा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपर्स, कहाँ की कंपनी है? इंदौर। आपने किसको काम दिया था? एक दिल्ली की कंपनी क्रिस्कॉन को। क्या नाम है? क्रिस्कॉन। उसने फिर किसको काम दिया नहीं, है? वो डायरेक्ट करता है, वो आरी पैनल का स्पेशलिस्ट है। जलगांव में कोई ठेकेदार ने काम किया होगा ना, या फिर सब नहीं कॉन्ट्रैक्टर नहीं, कोई वो होगा? उसका बाहर से टीम आता है, वो एक्चुअली आरी पैनल का ही स्पेशलिस्ट दूसरा है। मेन कंपनी आप हो, अगर आपको ठेका मिलता है, काम मिलता है, दूसरी कंपनी क्या काम कर रही है, आपका भी काम होता है। यहाँ पे हमारे आदमी- ने इस्तेमाल ही नहीं किया, काली मिट्टी का हमारे प्रयोग आदमी किया। ने सुपरविजन किए थे, लेकिन वो ट्रैक के चलते थोड़ी दिक्कत आया, उसका हम 3 से 4 दिन के अंदर सॉर्ट आउट कर लेंगे। आपका नाम? गौतम कुमार दत्ता। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली येथील गुणवत्ता तपासणी पथक लवकरच घटनास्थळी येणार असून त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.
काय सांगणार सर, आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी आहेत. 6 महिन्यापूर्वी तक्रार केली, अशा पद्धतीने निकृष्ट कामाचा या ठिकाणी आरोप होतो आहे. काय नेमकी आपल्याकडे माहिती आहे या संदर्भात, काय आपण कारवाई करणार आहे? नाही, आता हे पुलाचा जो अप्रोच खचलेला आहे त्याच्याविषयी आपण एक्सपर्ट कमिटीला पाचारण केलेलं आहे. हे पुढील आठवड्यात एक्सपर्ट कमिटी येऊन त्याचा पूर्ण स्टडी करतील आणि त्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचं ते सजेस्ट करतील. त्याप्रमाणे आपण रेक्टिफिकेशन पूर्णपणे करून घेऊ. आणि माझ्या मते तो पूर्ण खालून काढून रिडू करावं लागेल काम. त्याचे जे कमिटी सांगेल त्याप्रमाणे ते करून घेऊ. स्वतः खासदारांनी असेल, ग्रामस्थांनी 6 महिन्यापूर्वी तक्रार केली आहे की हे काम निकृष्ट होत आहे. नाही, 6 महिन्यापूर्वी नव्हे, ते काम 1 वर्षापूर्वीच पूर्ण झालेलं आहे. आणि मॅडमने आता सांगितलं ते पूर्वी काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील, परंतु त्याचं निवारण त्यांनी केलेलं असेल. आता एक्सपर्ट कमिटी त्याच्यात सांगेल काय काय त्रुटी आहेत ते. ठेकेदाराचा दोष नाही वाटत आहे का ज्या कंपनीने काम केलं ते? तर जे कामामध्ये असा इश्यू झालाय म्हणजे ठेकेदारातच चुका असते ना. त्याच्यावर काय कारवाईची मागणी करणार आहे आपण अधिकारी? आता कमिटी डिसाईड करेल. कमिटी जसं ओपिनियन देईल त्याप्रमाणे आमचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर निर्णय घेतील. विभागाला तक्रारी करून तर विभाग का लक्ष देत नाही असं वाटतं तुम्हाला? तुम्ही दुर्घटनेची वाट पाहत होता. नाही, ज्या तक्रारी केल्या आता जे यांनी सांगितलं की ते खाली सर्व्हिस रोड वगैरे नाही, तक्रार केली मॅडमने, पण मागे सांगितलं होतं त्याचं आपण नवीन चेंज ऑफ स्कोप मध्ये प्रपोजल पाठवलेलं आहे. निकृष्ट काम झालं तर वाटतंय का सर तुम्हाला अधिकारी म्हणून या ठिकाणी? एका वर्षात ते आता सर्व टेस्ट आता थर्ड पार्टी कडून करायचे आहेत. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर त्याचं कळेल. तुमचं नाव सर? माझं नाव साळुंके BS, प्रोजेक्ट डायरेक्टर, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. स्थानिक ग्रामस्थांनीही गंभीर आरोप केले आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाच निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी केलेल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवाय शेतकऱ्यांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्याने पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. काय सांगणार तुम्ही? अशी माहिती समोर आली खासदारांनी पण सांगितलं की 6 महिन्यापूर्वीच या आपलं काम सुरू होतं, तेव्हा तुम्ही तक्रार केली. काम सुरू असताना याच्याच तक्रारी केल्या होत्या. आम्ही वारंवार इथले स्थानिक शेतकरी आहे, आम्ही सर्व शेतकरी जमून नाहीच्या अधिकाऱ्यांकडे आतापर्यंत 3 ते 4 वेळा फोटोग्राफ दाखवून त्यांना वारंवार सूचना दिल्या की हे कामाची प्रत पण बरोबर नाहीये. ही जर तेव्हाच त्यांनी ऍक्शन घेतलेली असती तर आज ही वेळ आली नसती. त्या सदरीला आम्ही शेतकरी या रस्त्याच्या दोघं बाजूने त्यांनी सर्व्हिस रोडची ऍक्विजिशन केलेली असून तिथं काहीच केलेलं नाही. तिथं पूर्ण काळी माती आहे आणि तिच्यातली खोदलेली माती यांनी रस्त्याला वापरलेली आहे. त्याच्यामुळे हे रस्त्याचे असे धिंडवडे निघालेले. तिथली माती काढून टाकल्यामुळे तिथं शेतकऱ्यांना यायला जायला सुद्धा रस्ता नाहीये. समांतर हायवेवरून बैलगाडी कशी न्यायची ह्या समस्याकरता आम्ही तिथं जात होतो. तर उडवीची उत्तरं देत ते वारंवार त्यांनी आम्हाला आम्ही काम करतोय आणि यांनी काही केलेलं नाहीये. ते शेवटी आम्ही तक्रार घेऊन स्मिताताईंकडे गेलो. त्यावेळेस स्मिताताईंनी आमच्या समोर नाहीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता तुम्ही त्यांचं लेटर घेऊन या. आम्ही स्मिताताईंना सांगितलं. स्मिताताईंनी त्यांना लगेच फोन केला आणि सांगितलं की तुम्ही लोकप्रतिनिधींविषयी आम्हाला इंटिमेट केलं नाही, तुम्ही शेतकऱ्यांना असं का सांगता? तर तेव्हा स्मिताताईंनी ते पत्र देऊन अधिकाऱ्यांना पत्र दिलं, गडकरीजींना पण पत्र दिलं, त्याची प्रत आम्हाला दिली आणि अशा प्रकारे मग ते पुढे मार्गी लागलं असं स्मिताताईंकडून आम्हाला मिळालेलं होतं. पण आम्ही सर्व सांगू इच्छितो की हे जर आम्ही जे 3 वेळा 4 वेळा जे सूचना दिल्या नाहीच्या अधिकाऱ्यांना, फोटो काढलेले, फोटो काढून आम्ही नाहीच्या अधिकाऱ्यांना दिलेले, त्यांना स्पॉट व्हिजिटला बोलवलं. जवळजवळ या गोष्टीला आता 8 महिने आले. म्हणजे जेव्हा हायवे चालू आला त्याच्या 8-10 दिवसात आम्ही पहिल्या वेळेस समांतर रस्त्यांकरता गेलो होतो. तेव्हा त्या झालेल्या कामाचे फोटो पण त्यांना दाखवलेले होते, पण त्यांनी कुठलीही ऍक्शन घेतली नाही. 2 वेळा 3 वेळा आम्हाला फिरवलं आणि म्हणे तुम्ही स्मिताताईंकडनं निधी उपलब्धतेचं लेटर घेऊन. आम्ही ताईकडे गेलो तेव्हा ताईने त्या गोष्टीचं त्यांना दम समज दिली आणि मग ते पुढे सांगितलं की आता तुमच्या कामाकडे आम्ही लक्ष देतो. काय मागणी असतात? हे जे झालेलं काम आहे हे आता निकृष्ट पद्धतीचं आहे. हे काय करणार आहे कॉन्ट्रॅक्टरला आम्ही 4 वर्ष आले बघतो. हे काय करणार, वारंवार फक्त डागडुजी करणार आणि निघून जाणार. आता त्यांनी काय केलंय, एवढं मोठे कागद आणले नाही ते झाकून दिलेलं आहे. तुम्ही स्वतः पाहिलंय की त्यांनी काय आणलं, कागद आणले. म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसनचं काम तरी व्यवस्थित होईल किंवा एखाद्या झोपडपट्टीत गेले तर तिथलं तरी काम व्यवस्थित दिसेल. पण इथं यांचं स्टील उघडे आणि मातीचं सर्व कारभार आहे. इथं थोडा पाऊस झाला हिच्यात त्यांचे सर्व कठडे पडून गेलेले तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. पूर्ण रस्ता नवीन करण्याशिवाय पर्याय नाही. कारण हा दुरुस्त केला आता हा जनतेचा
पैसा सर्व वाया घालणे आणि या शेतकऱ्यांना या काम चालू असल्यामुळे कायम त्रास राहणार आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने इकडे लक्ष देऊन हे काम ठेकेदाराकडनं त्याला दंड करून त्याच्या खर्चातून सर्व करून घेतलं पाहिजे. हे काम करताना परत शेतकऱ्यांना खूप त्रास होणार आहे. ऑलरेडी इथं साईडला कुठे जाण्या येण्याची जागा नसल्यामुळे हा शेतकरी इथं खूप वैतागलेला आहे. प्रशासनाने इथं शेतकऱ्याचा कुठलाही विचार केलेला नाहीये. नाव तुमचं? माझं नाव कुंदन बोडे. बायपासवर पुलाच्या एका बाजूचा भराव कोसळल्यानंतर पुलाच्या दुसऱ्या बाजूला देखील भरावाला तडे गेले आहेत. तो देखील कोसळण्याच्या स्थितीत असल्यानं पूल कधीही कोसळू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. तरसोद पाळधी बायपासवरील रस्त्याचा दर्जा नेमका काय हे आता दिल्लीहून येणाऱ्या गुणवत्ता तपासणी अहवालातून स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे महामार्गांच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून दोषींवर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.